नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्टी, महाज्योती, टार्टी लेटेस्ट अपडेट 2025 बघणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट कधी लागणार आहे आणि रिझल्ट लांबण्यामागचे काही कारणे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. बार्टी रिझल्ट 2025, महाज्योती रिझल्ट 2025, टार्टी रिझल्ट 2025 आणि सारथी रिझल्ट 2025 हा कधी लागणार आहे हे व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रेकॉर्डिंग ऐकवणार आहे आणि जो रिझल्ट लांबतो आहे त्याची कारणेही तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्हाला मी पहिलं रेकॉर्डिंग ऐकवतो. ही बार्टी ऑफिसमध्ये केली होती. एका विद्यार्थी मित्राने कॉल केला होता त्यांना, त्याने ही रेकॉर्डिंग मला पाठवलेली आहे. त्याच्यावरती मी ही अपडेट तुम्हाला देत आहे. तर ही रेकॉर्डिंग नीट आहे का पहिली. सर बार्टीच्या निकालाबद्दल काही अपडेट आहे का? निकालाबद्दल 21 तारखेनंतर निकालाचा अपडेट तेव्हापर्यंत काय लागणार सर? नाही. ऑथेंटिक आहे सर इन्फॉर्मेशन? काय म्हणले? पक्का आहे का सर 21 तारखेनंतरच हो. तर हे बघा, बार्टी ऑफिसला कॉल केला असता तर ते म्हटलेत की 21 डिसेंबरपर्यंत तर रिझल्ट लागणार नाही आहे. जो रिझल्ट लागेल तो 21 डिसेंबर नंतरच लागेल. ठीक आहे. आणि आता हा 21 डिसेंबरच का, की कारण की ह्याच्या आधी तर 3 डिसेंबरपर्यंत जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्यांचा रिझल्ट लागणार होता. 3 डिसेंबरला 2 तारखेला निवडणुका होत्या आणि 3 तारखेला रिझल्ट होता. मतमोजणी 3 तारखेला होणार. त्याच्यानंतर हा आपला जो बार्टी सारथीचा रिझल्ट आहे तो लागणार होता. ठीक आहे. पण ती डेट आहे ती डेट वाढवलेली आहे. हे बघा, सर्व मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे. ही जी अपडेट ऑथेंटिक आहे, जी न्यूज चॅनलवरती दाखवली होती. नागपूर खंडपीठाने निर्णय दिला की तुम्ही आता मतमोजणी ही 21 डिसेंबरलाच करायची, कारण की 2 टप्प्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत. एक 2 डिसेंबरला एक झाल्या आणि दुसऱ्या आहे काही टप्प्यामध्ये ही 20 डिसेंबरला होणार आहे आणि जे सर्वांचं मतमोजणी जी आहे ते 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे हा जो रिझल्ट आहे तो लांबतो आहे. ठीक आहे. सर्व मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे जो हा रिझल्ट असेल तो 21 डिसेंबर नंतरच लागेल. ठीक आहे. त्यामुळे आता कोणीही कुठल्याही विद्यार्थ्यांनी सारखं चेक करत बसू नका की रिझल्ट कधी लागेल. तोपर्यंत तुमच्या अभ्यासावरती फोकस करा. जे MPSC तयार करतात किंवा जे सरळ सेवेची तयार करतात त्यांनी आता फक्त आपल्या अभ्यासावरती फोकस ठेवा. कोणीही मला आता मेसेज करू नका की रिझल्ट कधी लागेल. ही तुम्हाला मी अपडेट दिलेली आहे. खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात की कधी रिझल्ट लागेल. तर ही तुम्हाला मी अपडेट दिलेली आहे. ठीक आहे. ही अपडेट जी आहे ती ऑथेंटिक आहे. ठीक आहे. तसेच जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती परिपत्रकसुद्धा जारी करू शकतात. ठीक आहे. बार्टी किंवा महाज्योती टार्टीवाले. ठीक आहे. तर त्यातून समजेल तुम्हाला की जे स्पेसिफिक डेट तुम्हाला समजेल. पण रिझल्ट हा 21 नंतरच लागेल. ठीक आहे. ही होती आजची अपडेट. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.